नाशिक जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिकची स्थापना राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श शिक्षक विठ्ठल कारभारी धनाई यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने 25व्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करताना विद्यमान चेअरमॅन महारू नानाजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली 781 सभासद असलेल्या संस्थेचा 2 कोटीच्या वर भाग भांडवल असून सभासदांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी दीर्घ कर्ज 15 लाख सभासदांना 10 लाख रुपये अपघाती विमा 41 लाखांचा वर नफा अशा अनेक सभासदांच्या हिताच्या योजना राबवल्या। संस्थेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करताना संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली। नाशिक जिल्ह्यातील खेडोपाडी असलेल्या जिल्हा परिषदांच्या गुणवंत शिक्षकांचे सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, साडी आणि माझी शाळा सुंदर शाळा असणाऱ्या मुख्याध्यापकांना शाल, गुलाब, पुष्प देऊन सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सुरुवातीला संस्थेच्या वतीने दीप प्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे माजी चेअरमॅन अंबादास अहिरे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी माननीय मनोहर सूर्यवंशी उपस्थित होते व इतर मान्यवरांमध्ये निवृत्ती पवार, विठ्ठल धनाईत, भास्कर बदाणे, संजय बोरसे, अतुल अहिरे, मोतीराम सहारे, विजय निकम यांच्यासह संस्थेचे आजी व माजी पदाधिकारी उपस्थित होते। संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार सोहळा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी पसा नाट्यगृह शालिवार नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे चेअरमॅन महारू निकम यांनी केलाय, तर आभार प्रदर्शन अमोल झाडे यांनी मांडले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी पवार यांनी व्यवस्थितरित्या पार पाडलाय। व्हाईस चेअरमॅन भास्कर बागुल, सचिव अमोल झाडे तसेच संचालकांमध्ये विजय निकम, कैलास निकम, भागवत चौधरी, धनराज सगणे, पंढरीनाथ नाईकवाडे, कारभारी गावंडील, संभाजी पवार, नितीन नानकर, अतुल अहिरे, राजू दातीर, सरला बच्छाव, संगीता पवार, तज्ञ संचालक दीपक भदाणे, सुरेश शेवाळे, लिपिक मंगेश ठोंबरे, हर्षदा पवार यांच्यासह संस्थेचे सदस्य, सभासद, शिक्षक यांचे सर्वांचे सहकार्य लाभले। मनोहर सूर्यवंशी, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद नाशिक। आज नाशिक जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सन 2025-26 वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने या ठिकाणी 15 तालुके आणि 1 महानगरपालिका अशा 16 कार्यक्षेत्रातील 16 गुणवंत शिक्षकांना पुरस्कार दिला जाणार आहे। त्याचबरोबर 16 शाळांना स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल सुद्धा गौरवण्यात येणार आहे। या संस्थेचं 2001 मध्ये 125 सभासद आणि 12,500 एवढ्या नाममात्र याच्यावर सुरू झालेली ही संस्था आज 25 वर्षामध्ये सर्वसाधारण 3 कोटी भाग भांडवलापर्यंत आणि 800 सभासदांपर्यंत पोहोचलेली आहे। संस्थेचा नफा तोटा ताळेबंद सुद्धा अतिशय उत्कृष्ट असून 41,41,000 म्हणजे इतक्या शुभ आकडा हा नफ्याचा संस्थेने नोंदवलेला आहे। संस्था आपल्या कार्यक्षेत्रामध्ये शिक्षकांना शैक्षणिक सहाय्य करत असते, विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सहाय्य करत असते। त्याचबरोबर विविध उपक्रम राबवण्यामध्ये संस्था ही सतत अग्रभागी असल्याची दिसून येते। याबद्दल संस्थेचे अध्यक्ष चेअरमन महारू निकम, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि यापुढे संस्थेची अशीच भरभराट होत राहो अशी शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। मी अंबादास अहिरे या आपल्या पदवीधर पतसंस्थेचा माजी चेअरमन या नात्याने आज या ठिकाणी 25वा जनरल मीटिंग यासाठी खरं तर या ठिकाणी आलो आहे। या कार्यक्रमाला खास करून आपल्या जिल्हा परिषद चे उपशिक्षणाधिकारी आदरणीय सूर्यवंशी साहेब या ठिकाणी आलेले आहेत। पुन्हा या कार्यक्रमासाठी आदरणीय सत्यजित दादा तांबे हे सुद्धा या कार्यक्रमाला खास करून उपस्थित राहणार आहेत। आणि मी या ठिकाणी हे सगळं पाहत असताना आता या काळामध्ये गेल्या 5 वर्षात आमचे मित्र श्री महारू निकम हे चेअरमन राहिलेत आणि त्याचप्रमाणे अतिशय उत्कृष्ट असं संचालक मंडळ त्यांनी ज्या वेगळ्या पद्धतीने जे सगळे उपक्रम राबवलेत आणि संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने नफ्यात आणून अतिशय वटवृक्षात रूपांतर आता या संस्थेचं होतं आहे हे पाहून खरं तर खूप आनंद होतो आहे। आमचे मित्र इकडे भदाणे सर हे राज्याचे प्रतिनिधी आहेत, जिल्हाध्यक्ष बोरसे सर आणि इतर सर्व पदाधिकारी हे सगळे लोक यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या पतसंस्थेसाठी अहोरात्र कष्ट घेऊन
आणि आता अर्ज आणि कर्ज अशी पोझिशन झाली. जिल्ह्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट आणि चांगला लाभ देणारी पतसंस्था आहे आणि या पतसंस्थेचा याही पुढे असा उत्तरोत्तर अशा पद्धतीने सगळं चांगलं होत राहो, भरभराट येत राहो, एवढीच इच्छा. धन्यवाद. मी महारू निकम, नाशिक जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा चेअरमॅन या नात्याने आज संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा वसा नाट्यगृह सभागृहामध्ये संपन्न होते आहे. आणि ही सभा संपन्न होत असताना आम्ही प्रथम सत्रामध्ये गुणवंत शिक्षक पुरस्कार, जे जिल्ह्यामध्ये 15 तालुके आणि 16वी महानगरपालिका या गुणवंत शिक्षकांना आम्ही सन्मानित करणार आहोत. त्याचबरोबर जिल्ह्यातल्या 15 तालुक्यातल्या स्वच्छ शाळा व सुंदर शाळा आणि महानगरपालिकेतली एक शाळा, अशा 16 शाळांना आम्ही सन्मानित करणार आहोत. आणि या कार्यक्रमासाठी आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असताना जिल्हा परिषदेचे प्रमुख अधिकारी आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सन्माननीय मनोहरजी सूर्यवंशी साहेब आमच्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे. आणि आम्ही वर्षभरामध्ये अनेक उपक्रम राबवत असताना शिक्षकाचे जे अर्थाच्या बाबतीत किंवा आर्थिक बाबीची पूर्तता जी आहे संस्था वेळोवेळी करत असते आणि अनेक शिक्षक या संस्थेबद्दल चांगले उद्गार काढतात आणि शिक्षकाचं शैक्षणिक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च असो किंवा इतर आर्थिक अडचणी असो त्या संस्था भागवत असते आणि नियमित संस्था ही शिक्षकांच्या पाठीशी असते. शिक्षणाच्या संदर्भात ही संस्था नेहमीच सहकार्य करत असते आणि जिल्ह्यामध्ये गुणवत्ता विकास असो किंवा जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम असो या संदर्भातही संस्था नेहमी सहकार्य करत असते. आणि या कार्यक्रमासाठी माझे सहकारी संचालक मंडळ, आमच्या संघटनेचे जिल्हा पदाधिकारी, राज्य पदाधिकारी सर्वच सहकार्य करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी एक चेअरमन या नात्याने संचालक आणि सर्व जिल्ह्यातील आमच्या संघटनेचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने मी हे काम करत राहतो आणि त्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेत. आणि यामुळे संस्था आज भरभराटीला आहे. संस्थेचं हे 25वे वर्ष आहे, म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या वर्षानिमित्त आम्ही संस्थेमार्फत सर्व सभासदांना भेटवस्तूसुद्धा वाटप केलेल्या आहेत आणि म्हणून संस्थेच्या कामकाजाबद्दल जिल्ह्यातली सर्व सन्मान्य सभासद समाधानी आहेत. आणि मी या प्रसंगी आमच्या सर्व संघटनेचे राज्य जिल्ह्याचे पदाधिकारी आणि सर्व संचालकांचा मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी आपण प्रथम सत्रामध्ये जो गुणवंत शिक्षक आणि शाळांचा सन्मान करणार आहोत याचं संपूर्ण प्रायोजक सन्माननीय माझे विद्यार्थी आणि मित्र निवृत्ती महादू पवार धोंडीनगर सिन्नर हे उत्तम उद्योजक आहेत. तंटामुक्तीचे पण उपाध्यक्ष आहेत, माजी उपसरपंच आहेत, एका संस्थेचे विद्यमान व्हाईस चेअरमन आहेत आणि त्यांनी संपूर्णपणे आपल्याला सहकार्य केलेलं आहे. आणि म्हणून मी संस्थेच्या वतीने, संचालक मंडळाच्या वतीने आणि आमच्या संघटनेचे सन्मान्य पदाधिकारी बदाने सर, बोरसे सर, विजू निकम, त्याचबरोबर अंबादासजी आहेरे सर, अतुलजी आहेरे सर, त्याचबरोबर पगारे सर, नायकवाडे सर आणि कैलास निकम सर्वांच्या वतीने मी माननीय निवृत्ती पवार सर यांचा आभार मानतो. आईवडिलांनी त्यांचं खूप छान नाव ठेवलेलं आहे. काल एकादशी झाली, आज त्यांचं निवृत्ती नाव आहे. नावाला त्यांनी खूप सार्थकी असं काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या कार्याला आमच्या शुभेच्छाच आहेत. संस्थेप्रती त्यांनी जी भावना व्यक्त केलेली आहे, प्रेम व्यक्त केले, त्याबद्दल आम्ही संस्थेच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. नमस्कार, मी विलास जगन्नाथ गवडे. आज नाशिक जिल्हा पदवीधर पतसंस्था या संस्थेमार्फत म्हणजे दरवर्षीच या संस्थेचा एक अभिनव उपक्रम असतो, तो म्हणजे गुणवंत शिक्षक पुरस्कार. तसेच ज्या जिल्ह्यातील अतिशय उत्कृष्ट काम करणाऱ्या शाळा आहेत त्यांना माझी शाळा, स्वच्छ शाळा, सुंदर शाळा हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यावर्षी देखील या पतसंस्थेमार्फत सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि मार्गदर्शकांनी अतिशय सुंदर नियोजन करून आणि एक पारदर्शकरित्या मूल्यमापन करून या गुणवंत शिक्षकांची निवड तसेच शाळांची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आजची ही सभा अतिशय हेळमेळीच्या वातावरणात पार पडली. मी पुनश्च एकदा या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, संस्थापकांना धन्यवाद देतो, ऋण व्यक्त करतो की त्यांनी जिल्हा परिषद शाळा सारूरची या पुरस्कारासाठी निवड केली. त्याबद्दल खूप खूप ऋण व्यक्त करतो आणि पतसंस्थेला या पुढील कार्यासाठी, त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.